ला याच्या आधीचा जो लेक्चर आहे, या लेक्चर मध्ये आपण शिकलो हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमसचे फंक्शन्स, हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स, आणि अजून एक गोष्ट शिकलो, ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ती कोणासोबत कनेक्ट झाली आहे? हायपोथॅलॅमस सोबत. आणि हा जो हायपोथॅलॅमस आहे तो काय करतोय? हायपोथॅलॅमस कंट्रोल दी सिंथेसिस अँड सिक्रीशन ऑफ पिट्युटरी हार्मोन. पिट्युटरी ग्लँडचं फंक्शन कंट्रोल करण्याचं काम कुणाचं आहे? हायपोथॅलॅमसचं. तर या लेक्चरला आपण शिकणार आहोत पिट्युटरी ग्लँड. ओके, चला बघूया पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड ही जी पिट्युटरी ग्लँड आहे, लक्षात ठेवा, ही पिट्युटरी ग्लँड हिला आपण म्हणतो मास्टर इंडोक्राइन ग्लँड. पिट्युटरी ग्लँड कशी आहे? पिट्युटरी ग्लँड इज दी मास्टर इंडोक्राइन ग्लँड ऑफ दी बॉडी. असं का म्हटलंय? कारण ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ही एकटी ग्लँड आपल्या बॉडीमध्ये ज्या बाकीच्या इंडोक्राइन ग्लँड्स आहेत, कोणत्या कोणत्या इंडोक्राइन ग्लँड्स आहेत? थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, पॅनक्रियाज, टेस्टिस, ओव्हरी, या सगळ्या इंडोक्राइन ग्लँडचं फंक्शन कोण कंट्रोल करते? पिट्युटरी ग्लँड. दॅट्स वाय वी कॉल्ड ॲज पिट्युटरी ग्लँड इज द मास्टर इंडोक्राइन ग्लँड ऑफ दी बॉडी. आणि अजून एक, जरी पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर इंडोक्राइन ग्लँड असेल तरी ही पिट्युटरी ग्लँड कुणाच्या कंट्रोलमध्ये? हायपोथॅलॅमसच्या. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण तेच पाहिलं की जी पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड होती इज अ डायरेक्ट अंडर न्यूरल रेग्युलेशन ऑफ हायपोथॅलॅमस अँड एंटेरियर पिट्युटरी इज अंडर हायपोफायसियल पोर्टल सिस्टम अँड कनेक्ट विथ हायपोथॅलॅमस. म्हणजे ही ग्लँड सगळ्या ग्लँडचा मास्टर आहे, पण ही स्वतः कुणाच्या कंट्रोलमध्ये? हायपोथॅलॅमसच्या. आता पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन काय? तिचं लोकेशन आहे ब्रेन. लोकेशन काय? ब्रेन मध्ये. ब्रेन मध्ये कुठं? तर बघा, आपलं जे स्कल आहे, हे जे स्कल आहे हे टोटल 8 बोनचं बनलेलं आहे. त्यातला हा एक फ्रंटल, 2 परायटल, 2 टेम्पोरल, 1 ऑसिपिटल, 1 स्पिनॉइड बोन आणि 1 इथमॉइड बोन. आता ब्रेनचा जो बाहेरचा बोनी बॉक्स आहे ज्याला आपण म्हणतो स्कल, या स्कल मधला कोणता बोन? स्पिनॉइड बोन. कोणता बोन? स्पिनॉइड बोन. या स्पिनॉइड बोनची जी कॅव्हिटी आहे बघा, हा जो स्पिनॉइड बोन आहे हा बटरफ्लाय शेप बोन आहे. आणि या बटरफ्लाय शेप बोनची जी कॅव्हिटी आहे हा कोणता बोन आहे? स्पिनॉइड बोन. स्पिनॉइड बोन. या स्पिनॉइड बोनची ही जी कॅव्हिटी आहे, ही कॅव्हिटी, या कॅव्हिटीला आपण म्हणतो सेला टर्शिका. सेला टर्शिका. द कॅव्हिटी ऑफ स्पिनॉइड बोन इज कॉल्ड ॲज सेला टर्शिका. आणि या कॅव्हिटी मध्ये आपण आपली काय ठेवली? पिट्युटरी ग्लँड ठेवली. कोणती ग्लँड ठेवली? पिट्युटरी ग्लँड. लोकेशन काय? बघा, ब्रेन मध्येच आहे. का ब्रेन मध्ये म्हटलं? कारण फोर ब्रेनचा जो पार्ट होता हायपोथॅलॅमस, यासोबत ही ग्लँड काय झाली? अटॅच झाली आहे. कोणत्या बोनच्या कॅव्हिटी मध्ये? स्पिनॉइड बोनची जी कॅव्हिटी आहे जिला आपण म्हणलं सेला टर्शिका, या कॅव्हिटी मध्ये आपण आपली काय ठेवली आहे? पिट्युटरी ग्लँड ठेवली आहे. ओके, आता ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ती कुणासोबत अटॅच झाली आहे? बघा, आपण सगळे स्ट्रक्चर ड्रॉ केलं. ही पिट्युटरी ग्लँड कुणासोबत अटॅच झाली आहे? अटॅच विथ हायपोथॅलॅमस सोबत अटॅच झाली आहे. दिस ग्लँड अटॅच विथ हायपोथॅलॅमस. हा काय होता? हायपोथॅलॅमस. ही आपली पिट्युटरी ग्लँड.
आणि याचा साईडचा जो बोन असेल तो बोन कोणता असेल? स्पिनॉइड बोन असेल. कोणत्या बोनची कॅव्हिटी? ही स्पिनॉइड बोनची कॅव्हिटी. हा कोणता बोन असेल मग? हा असेल आपला स्पिनॉइड बोन. आणि ही त्याची कॅव्हिटी, ज्याला आपण म्हणतो सेला टर्शिका. आता ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ती कुणासोबत अटॅच आहे? हायपोथॅलॅमस. बाय हेल्प ऑफ हे जे स्ट्रक्चर आहे, ज्या स्ट्रक्चरच्या हेल्पनं ही ग्लँड हायपोथॅलॅमस सोबत अटॅच झाली आहे, या स्ट्रक्चरला आपण म्हणतो इन्फंडिब्युलम. काय म्हणतो? स्टॉक ऑर इन्फंडिब्युलम. काय म्हणतो? स्टॉक ऑर इन्फंडिब्युलम. ज्या स्टॉक ऑर इन्फंडिब्युलमच्या हेल्पनं ही ग्लँड कुणासोबत अटॅच आहे? हायपोथॅलॅमस सोबत अटॅच आहे. लोकेशन काय? ब्रेन मध्ये. जो स्पिनॉइड बोन आहे त्याची जी कॅव्हिटी आहे, कोणती कॅव्हिटी? सेला टर्शिका. या कॅव्हिटी मध्ये आपण आपली ही पिट्युटरी ग्लँड ठेवली आहे आणि कुणासोबत अटॅच आहे? अटॅच विथ हायपोथॅलॅमस बाय हेल्प ऑफ स्टॉक ऑर इन्फंडिब्युलम. आणि या ग्लँडला आपण काय म्हणतो? मास्टर एंडोक्राइन ग्लँड. कारण ही ग्लँड बाकी सगळ्या एंडोक्राइन ग्लँडचं फंक्शन कंट्रोल करणार आहे, पण स्वतः ही ग्लँड कुणाच्या कंट्रोलमध्ये? हायपोथॅलॅमसच्या कंट्रोलमध्ये आहे. ओके, चला पुढे जाऊया. आता ही जी पिट्युटरी ग्लँड आहे, जर अनाटॉमिकली बघितलं, अनाटॉमिकली या ग्लँडचे दोन पार्ट दिसतात. अनाटॉमिकली दिस ग्लँड इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. हा हायपोथॅलॅमस. आता बघा, हा हायपोथॅलॅमस, हा काय? स्टॉक, ज्याला आपण म्हणतो स्टॉक और इन्फंडिब्युलम. आता बघा, अनाटॉमिकली जर बघितलं, अनाटॉमिकली पिट्युटरी ग्लँड डिवायडेड इंटू टू पार्ट्स. दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली. या पार्टला म्हणायचं न्यूरो हायपोफायसिस आणि या पार्टला म्हणायचं ऍडिनो हायपोफायसिस. बघा, अनाटॉमिकली पिट्युटरी ग्लँड डिवायडेड इंटू टू पार्ट्स, न्यूरो हायपोफायसिस अँड ऍडिनो हायपोफायसिस. हे दोन पार्ट पडले या ग्लँडचे. आता बघा, हा जो ऍडिनो हायपोफायसिस आहे यामध्ये दोन पार्ट्स येतात. ऍडिनो हायपोफायसिसचे किती? दोन पार्ट्स. कोणते कोणते दोन पार्ट? बघा, हा जो पार्ट आहे याला म्हणायचं पार्स डिस्टॅलिस. कुणाचा पार्ट आहे पार्स डिस्टॅलिस? ऍडिनो हायपोफायसिसचा पार्ट आहे पार्स डिस्टॅलिस. आणि हा छोटासा हा जो रेड कलरचा पार्ट आहे या पार्टला म्हणायचं पार्स इंटरमीडिया. पार्स डिस्टॅलिस हा मोठा पार्ट आहे पार्स डिस्टॅलिस आणि छोटा पार्ट कोण आहे? पार्स इंटरमीडिया. हे पार्स डिस्टॅलिस आणि पार्स इंटरमीडिया कोणाचे पार्ट्स आहेत? तर हे दोन्ही ऍडिनो हायपोफायसिसचे पार्ट आहेत. आणि मला सांगा, या दोन पार्ट पैकी सगळ्यात मोठा पार्ट कोणता दिसायलाय? पार्स डिस्टॅलिस. पार्स इंटरमीडिया खूप छोटा आहे. हा सगळा पार्ट काय? पार्स डिस्टॅलिस. म्हणून आपण या पार्स डिस्टॅलिसला काय म्हणतो? एंटेरियर पिट्युटरी. या सगळ्या ग्लँडला आपण काय म्हणलो? या सगळ्या पार्टला आपण म्हणतो ऍडिनो हायपोफायसिस. ऍडिनो हायपोफायसिसचे परत दोन पार्ट, पार्स इंटरमीडिया आणि पार्स डिस्टॅलिस. हा जो पार्स डिस्टॅलिस होता तो सगळ्यात मोठा पार्ट होता ऍडिनो हायपोफायसिसचा, म्हणून आपण या पार्स डिस्टॅलिसला काय म्हणलो? एंटेरियर पिट्युटरी. आणि त्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपल्याला माहिती आहे एंटेरियर पिट्युटरी कनेक्ट विथ हायपोथॅलॅमस बाय हेल्प ऑफ हायपोफायसियल पोर्टल सिस्टम. दुसरा पार्ट काय? न्यूरो हायपोफायसिस. आता हा जो न्यूरो हायपोफायसिस आहे याचा एकच पार्ट आहे, याचा एकच पार्ट आहे
त्याला आपण म्हणतो पार्स नर्वोसा. पार्स नर्वोसा. म्हणून या न्यूरो हायपोफायसिसचा जो हा एकच पार्ट आहे पार्स नर्वोसा, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो पोस्टेरियर पिट्युटरी. Pars nervosa is called as posterior pituitary. न्यूरो हायपोफायसिसचे किती पार्ट? एकच पार्ट आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो पोस्टेरियर पिट्युटरी. पण ऍडेनो हायपोफायसिसचे दोन पार्ट होते, पार्स इंटरमिडिया आणि पार्स डिस्टॅलिस. आणि पार्स डिस्टॅलिसला फक्त कुणाला? पार्स डिस्टॅलिसला आपण काय म्हणलो? एंटेरियर पिट्युटरी. आता बघा, ही जी ग्लँड आहे तिचं फंक्शन कोण कंट्रोल करते? हायपोथॅलॅमस. कारण पोस्टेरियर पिट्युटरी is direct under neural regulation with hypothalamus and anterior pituitary connect with hypothalamus by help of hypophyseal portal system. ओके, आता बघूया हे ऍडेनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस काय काम करतात, म्हणजे कोणते हार्मोन बनवतात. आता ही कोणती ग्लँड आहे? ही इंडोक्राइन ग्लँड आहे. मग इंडोक्राइन ग्लँडचं काम काय? केमिकल विच प्रोड्यूस बाय इंडोक्राइन ग्लँड. या केमिकलला आपण काय नाव देतो? केमिकल विच प्रोड्यूस बाय इंडोक्राइन ग्लँड इज कॉल्ड ॲज हार्मोन. हार्मोनच्या दोन डेफिनेशन आपण बघितल्यात. आता बघूया काम काय करतात या ग्लँड्स. बघा, पहिला सुरू बघूया ऍडेनो हायपोफायसिस. ऍडेनो हायपोफायसिस. आता बघा, ऍडेनो हायपोफायसिसचं काम काय? त्याआधी याचे पार्ट आपण बघितले. ऍडेनो हायपोफायसिसचे दोन पार्ट असतात. पहिला पार्ट पार्स डिस्टॅलिस आणि दुसरा पार्ट पार्स इंटरमिडिया. यामधला सगळ्यात मोठा पार्ट कोणता आहे? पार्स डिस्टॅलिस. म्हणून या एवढ्याच पार्टला आपण काय म्हणलं? एंटेरियर पिट्युटरी. काय म्हणलं? एंटेरियर पिट्युटरी. आता हे दोन्ही पार्ट कोणतं ना कोणतं हार्मोन बनवतात. पार्स इंटरमिडिया पण हार्मोन बनवतो, पार्स डिस्टॅलिस पण हार्मोन बनवतो. आता बघा, हा जो पार्स डिस्टॅलिस आहे म्हणजे एंटेरियर पिट्युटरी कोणते कोणते हार्मोन बनवते बघा. पहिला हार्मोन आहे GH, दॅट इज ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन कोण बनवते? पार्स डिस्टॅलिस म्हणजे एंटेरियर पिट्युटरी. दुसरे TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. तिसरं आहे ACTH, दॅट इज ऍड्रिनो कॉर्टिको ट्रॉपिक हार्मोन. adrenocorticotropic hormone. Fourth one is prolactin and last one is gonadotropin. Gonadotropins. Gonadotropins मध्ये दोन येतात, एक FSH आणि दुसरं LH. हे पाच हार्मोन कोण बनवते? एकटी एंटेरियर पिट्युटरी म्हणजे काय? पार्स डिस्टॅलिस. आणि हा जो पार्स इंटरमिडिया आहे याचं काम आहे फक्त एकच हार्मोन बनवणं, दॅट इज MSH, मेलॅनोसाइट. MSH चा फुल फॉर्म काय? मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे बनवणं कुणाचं काम आहे? पार्स इंटरमिडियाचं काम. म्हणजे ऍडेनोहायपोफायसिसचा जो सगळ्यात मोठा पार्ट होता एंटेरियर पिट्युटरी, तो टोटल 5 हार्मोन बनवतो. आणि जो सगळ्यात छोटा पार्ट आहे पार्स इंटरमिडिया, तो फक्त एकच हार्मोन बनवतो, दॅट इज MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, ही जी ऍडेनोहायपोफायसिस आहे ही स्वतःचा हार्मोन स्वतः बनवते. ऍडेनोहायपोफायसिस प्रोड्यूस देअर ओन हार्मोन्स. ऍडेनोहायपोफायसिस स्वतःचे हार्मोन स्वतः बनवते.
म्हणजे हे जे हार्मोन्स आहेत हे स्वतः ऍडेनोहायपोफायसिसने बनवले. ओके, पुढे बघा दुसरी कोणती आहे? न्यूरोहायपोफायसिस. Second one is neurohypophysis. Second one is neurohypophysis. न्यूरोहायपोफायसिस किती पार्ट होते? एकच पार्ट होता, दॅट इज पार्स नर्वोसा. आणि या पार्स नर्वोसाला आपण काय म्हणलं? पोस्टेरियर पिट्युटरी. आता याच्या आधी आपण ऍडेनोहायपोफायसिस बघितलं आणि मी तेव्हा एक गोष्ट सांगितली की ऍडेनोहायपोफायसिस स्वतःचे हार्मोन स्वतः बनवते. म्हणजे ऍडेनोहायपोफायसिसचे जे दोन पार्ट होते, पार्स डिस्टॅलिस आणि पार्स इंटरमिडिया, यांनी जे हार्मोन बनवले होते ते स्वतः बनवले होते. पण जर न्यूरोहायपोफायसिस बघितलं म्हणजे पोस्टेरियर पिट्युटरी बद्दल जर म्हटलं तर ही जी न्यूरोहायपोफायसिस आहे ही स्वतःचे हार्मोन बनवत नाही. दे डज नॉट प्रोड्यूस देअर ओन हार्मोन. न्यूरोहायपोफायसिस स्वतःचे हार्मोन बनवते का? तर नाही बनवत. मग काय करते न्यूरोहायपोफायसिस? काय करते? दे स्टोर अँड रिलीज. हे काय करते? स्टोर अँड रिलीज हार्मोन विच ऍक्च्युअली प्रोड्यूस्ड बाय हायपोथॅलॅमस. म्हणजे न्यूरोहायपोफायसिस ते हार्मोन स्टोर करते अँड रिलीज करते जे हार्मोन्स कुणी बनवले? हायपोथॅलॅमसने. आता हे हार्मोन्स वेगळे आहेत. याच्या आधीच्या लेक्चरला आपण बघितलं हायपोथॅलॅमस दोन हार्मोन बनवतो, रिलीजिंग हार्मोन अँड इनिबिटिंग हार्मोन. ते हार्मोन्स वेगळे आहेत, हे हार्मोन्स वेगळे आहेत. हे हार्मोन्स कोणते आहेत जे हायपोथॅलॅमसने बनवले? हे दोन हार्मोन आहेत. एक आहे एडीएच, त्याला आपण म्हणतो अँटी डायुरेटिक हार्मोन, अँड दुसरं आहे ऑक्सिटोसिन. बघा हे हार्मोन्स वेगळे आहेत. याच्या आधी जे बघितले होते रिलीजिंग हार्मोन, इनिबिटिंग हार्मोन, ते वेगळे होते. हे जे दोन हार्मोन आहेत एडीएच अँड ऑक्सिटोसिन, एडीएच अँटी डायुरेटिक हार्मोन, या एडीएच ला दुसरं नाव आहे व्हासोप्रेसिन. अजून दुसरं नाव काय? व्हासोप्रेसिन. एडीएचचा फुल फॉर्म अँटी डायुरेटिक हार्मोन, दुसरं नाव व्हासोप्रेसिन. आणि दुसरं हार्मोन कोणतं आहे? ऑक्सिटोसिन. हे एडीएच और व्हासोप्रेसिन अँड ऑक्सिटोसिन हे दोन हार्मोन ऍक्च्युअली कोण बनवते? हायपोथॅलॅमस बनवते. पण हे हार्मोन स्टोर करणं आणि रिलीज करणं हे काम कुणाचं आहे? न्यूरोहायपोफायसिस. म्हणजे कुणाचं? पोस्टेरियर पिट्युटरीचं. पोस्टेरियर पिट्युटरी स्वतःचे हार्मोन स्वतः बनवते का? तर आन्सर इज नो. ओके, फक्त ऍडेनोहायपोफायसिस स्वतःचे हार्मोन स्वतः बनवते. बघा आपल्याला ऍडेनोहायपोफायसिसचे पार्ट समजले. किती पार्ट्स आहेत? दोन पार्ट्स आहेत, पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमिडिया. न्यूरोहायपोफायसिसचे किती पार्ट आहेत? एकच पार्ट आहे, पार्ट नर्वोसा. आता हे पार्ट काय बनवतात हे पण बघितलं. पार्स डिस्टॅलिस पार्स हार्मोन बनवतो. कोणते कोणते पार्ट्स? पहिलं ग्रोथ हार्मोन, दुसरं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, तिसरं ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, चौथं प्रोलॅक्टिन आणि पाचवं गोनॅडोट्रॉपिन, दॅट इज FSH अँड LH. त्यानंतर बघितलं आपण पार्स इंटरमिडिया. पार्स इंटरमिडिया एकच हार्मोन बनवतो, दॅट इज MSH, मिलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानंतर बघितलं आपण न्यूरोहायपोफायसिस स्वतःचे हार्मोन स्वतः बनवते का? तर नाही. न्यूरोहायपोफायसिस ते हार्मोन स्टोर करते आणि रिलीज करते जे हार्मोन्स कुणी बनवलेत? ऍक्च्युअली हायपोथॅलॅमसने बनवलेत. आणि ते दोन हार्मोन कोणते आहेत? एडीएच और वासोप्रेसिन आणि दुसरा हार्मोन आहे ऑक्सिटोसिन. ओके, तर हार्मोन समजले,
तर यांचे काम बघूया. हार्मोन्स कोणते कोणते काम करतात. त्यांच्या नावातच त्यांचं काम आहे. बघा पहिलं बघूया. ॲडेनोहायपोफायसिस, त्याचा पहिला पार्ट कोणता आहे? सगळ्यात मोठा पार्ट पार्स डिस्टॅलिस. पार्स डिस्टॅलिस टोटल किती हार्मोन बनवतोय? 5 हार्मोन. त्यातलं एक एक हार्मोन आणि त्याचं फंक्शन बघूया. पहिला हार्मोन कोणतं आहे? GH, दॅट इज ग्रोथ हार्मोन. आता इथे बघा हार्मोनचं फंक्शन पण बघायचंय आणि जर ते हार्मोन बॉडीमध्ये जास्त झालं किंवा कमी झालं तर कोणते डिसीज होतात ते पण आपण सायमल्टेनियसली यामध्ये बघणार आहेत. बघा ग्रोथ हार्मोन काम काय असेल? दे हेल्प इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. आपल्या बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी आपली बॉडी कोणता हार्मोन बनवते? ग्रोथ हार्मोन. मग बॉडीमध्ये ग्रोथ होणे म्हणजे काय होणे? मसलची साईज वाढणे, बोनचं इलॉंगेशन होऊन आपली हाईट वाढणे. दिस ऑल आर ग्रोथ विच इज कंट्रोल बाय ग्रोथ हार्मोन अँड ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस बाय पार्स डिस्टॅलिस ऑफ ॲडेनोहायपोफायसिस. आता बघा जर हे हार्मोन बॉडीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करत असेल, आता काय झालं? दोन गोष्टी बघायच्या. एक हार्मोन कमी होणे आणि दुसरं हार्मोन वाढणे. आता चाइल्ड मध्ये आणि ऍडल्ट मध्ये समजा जर चाइल्ड मध्ये ग्रोथ हार्मोन GH काय झालंय? कमी झालंय. GH काय झालंय? ॲरो खाली दाखवलाय म्हणजे काय झालंय? कमी झालंय. तर डिक्रीज इन ग्रोथ हार्मोन इन चाइल्ड. जर लहान मुलांमध्ये जर ग्रोथ हार्मोनचं प्रोडक्शन कमी झालंय तर कोणता डिसीज होणार? इट कॉजेस डॉर्फिझम. डॉर्फिझम म्हणजे डॉर्फ. सर्कस मध्ये जे छोटे छोटे जोकर्स असतात त्याला आपण बोने म्हणतो. हे डॉर्फिझम डिसीज आहे. कशामुळे झाला? चाइल्ड मध्ये ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन काय झालंय? कमी झालंय. विच कॉजेस डॉर्फिझम. जर चाइल्ड मध्ये आता या ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन जर वाढलं तर काय होणार आहे? जायजॅन्टिझम. काय होणार आहे? जायजॅन्टिझम. जायजॅन्टिझम मीन्स खूप ग्रोथ होणे. दिस इज जायजॅन्टिझम. ओके, जायजॅन्टिझम. जर ग्रोथ हार्मोन कमी झालं डॉर्फिझम, जर ग्रोथ हार्मोन जास्त वाढलं तर जायजॅन्टिझम. एक्सेस हाईट वाढते, खूप जास्त हाईट वाढते चाइल्डची. दिस इज जायजॅन्टिझम. ओके. आता ऍडल्ट मध्ये काय होणार बघा, एनसीईआरटी मध्ये फक्त एवढंच दिलंय. ऍडल्ट मध्ये जर ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन वाढलं तर काय होणार आहे आपल्याला तेवढंच बघायचं. जर ऍडल्ट मध्ये ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन काय झालंय? वाढलंय. बघा इन ऍडल्ट इन्क्रीज इन सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. तर एक डिसीज होतो त्याला आपण म्हणतो ऍक्रोमेगॅली. ऍक्रोमेगॅली. तर या डिसीज मध्ये ऍक्रोमेगॅली डिसीज जो असतो यामध्ये आपला जो फेस आहे, आपला जो फेस आहे तो एकदम त्या फेसचं डिसफिगरमेंट होते. डिसफिगरमेंट होते म्हणजे हा जो जॉ आहे तो समोर येतो, आईज आत जातात. म्हणजे पूर्ण आपल्या फेसचा जो अपीअरन्स आहे तो कुणासारखा होतो? गोरिल्ला सारखा. कुणासारखा? गोरिल्ला. गोरिल्ला लाईक फेस. फेस पूर्ण गोरिल्ला सारखा होतो. हा जॉ पुढे येतो. ओके. आपले जे पूर्वज होते कोणते कोणते? ऑस्ट्रॅलोपिथिकस, होमो हिबिलिस, होमो इरेक्टस, क्रो-मॅग्नन मॅन, नॅनडरथल मॅन यांचा जॉ पुढे होता. मग त्यांच्यासारखा आपला जॉ दिसायला लागतो. म्हणजे आपलं फेस कसं होतंय? गोरिल्ला लाईक फेस. त्या डिसीजला काय म्हणतो आपण? ऍक्रोमेगॅली. कुणामध्ये? ऍडल्ट मध्ये. काय झालं? ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन जास्त झालं. द ग्रेट खली. द ग्रेट खली इज अ एक्झाम्पल ऑफ ऍक्रोमेगॅली. जर तुम्हाला खली माहित असेल ओके तर त्याच्यामध्ये ही केस दिसते ऍक्रोमेगॅली. हँड्स खूप मोठे आहेत, एकदम जॉ असा पुढे आलेला आहे, पूर्ण बॉडी अशी एकदम ढिप्पाचे ढिप्पाड आहे. दिस इज केस ऑफ ऍक्रोमेगॅली. गोरिल्ला लाईक फेस,
कशामुळे ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे. ओके, हे बघा नॉर्मल आणि त्यांचे डिसीज आपण बघितले. काला ग्रोथ हार्मोन काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. दुसरा हार्मोन कोणता आहे? दुसरा हार्मोन आहे TSH. दुसरा हार्मोन आहे TSH, दॅट इज थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, दॅट इज TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. बघा हे हार्मोन काय करतंय, दिस हार्मोन स्टिम्युलेट मीन्स ग्रोथ करणे. दिस हार्मोन स्टिम्युलेट कुणाला, थायरॉइड ग्लँड. हे हार्मोन कुणाला स्टिम्युलेट करते, थायरॉइड ग्लँडला, अँड थायरॉइड ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी हेल्प करणार आहे. अजून दे स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड ॲज वेल ॲज दे हेल्प इन प्रोडक्शन ऑफ थायरॉक्सिन. TSH हार्मोन थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट पण करते, म्हणजे त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पण करते, अँड थायरॉइड ग्लँडला हेल्प करते काय बनवण्यासाठी, थायरॉक्सिन हार्मोन बनवण्यासाठी. द हेल्प इन फॉर्मेशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन फ्रॉम थायरॉइड ग्लँड. कोणता हार्मोन, TSH. बघा म्हणजे हे जे हार्मोन आहे ते कोणाला कंट्रोल करायला, थायरॉइड ग्लँडला. म्हणून आपण या पिट्युटरी ग्लँडला काय म्हणतो, मास्टर एंडोक्राइन ग्लँड. अजून अशा खूप ग्लँड्स आहेत ज्यांचं फंक्शन ही ग्लँड ही पिट्युटरी ग्लँड काय करते, कंट्रोल करते. एक आलं TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड अँड हेल्प इन फॉर्मेशन ऑफ थायरॉक्सिन हार्मोन फ्रॉम थायरॉइड ग्लँड. इथे अजून एक गोष्ट तुम्हाला काय आली, थायरॉइड ग्लँड कोणता हार्मोन बनवते, थायरॉक्सिन. ओके, चला पुढे जाऊया. तिसरा हार्मोन दॅट इज प्रोलॅक्टिन हार्मोन. तिसरा हार्मोन कोणतं आहे, प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन लॅक्टिन म्हणजे काय, मिल्क. लॅक्टिन म्हणजे काय, मिल्क. आता हे जे प्रोलॅक्टिन हार्मोन आहे, हे प्रोलॅक्टिन हार्मोन कुणाला स्टिम्युलेट करणार आहे, स्टिम्युलेट करणे म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणे. दे स्टिम्युलेट मॅमरी ग्लँड. कुणाच्या मॅमरी ग्लँड, ऑफ फिमेल. प्रोलॅक्टिन हार्मोन स्टिम्युलेट मॅमरी ग्लँड्स ऑफ फिमेल. फिमेलच्या ज्या मॅमरी ग्लँड्स आहेत या मॅमरी ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं हे कुणाचं काम आहे, तर प्रोलॅक्टिन हार्मोनचं काम आहे मॅमरी ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं. कुणाच्या, फिमेलच्या. अँड काय करणं, मॅमरी ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं. अजून दुसरं काम काय, त्यांच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन इन मॅमरी ग्लँड. त्यांची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं आणि त्याच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन करणं. हे हार्मोन खूप इम्पॉर्टंट आहे फिमेल मध्ये. बेबीची बर्थ झाल्यानंतर बघा जोपर्यंत प्रेग्नन्सी होती तोपर्यंत या प्रोलॅक्टिन हार्मोननं मॅमरी ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली. आता डिलिव्हरी झाल्यानंतर त्या ग्लँड मध्ये मिल्क बनवलं. का बनवलं, कारण डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 6 महिने जो बेबी आहे तो कम्प्लीट मदरच्या मिल्कवर डिपेंड असतो. त्या बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोण डिटरमाइन करतं, मदरचं मिल्क. फॉर 6 मंथ. त्या 6 महिन्यामध्ये हे हार्मोन मिल्क प्रोडक्शन करते. त्यामुळे इम्पॉर्टंट हार्मोन आहे. ओके, पुढे जाऊया. चौथा हार्मोन आहे ACTH, दॅट इज ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ACTH काय म्हणतो आपण, ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. आता हे हार्मोन काय करते, दिस ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन स्टिम्युलेट म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं. कोणाची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, जे स्टिम्युलेट ॲड्रिनल ग्लँड. आता बघा ॲड्रिनल ग्लँड
इंडोक्राइन ग्लँड आहे, त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोण कंट्रोल करायला? ACTH. हे हार्मोन कोणी बनवलं? पिट्युटरी ग्लँड, मास्टर इंडोक्राइन ग्लँड. दे स्टिम्युलेट ऍड्रिनल ग्लँड, म्हणजे ऍड्रिनल ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं हे कुणाचं काम आहे? ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. आणि ऍड्रिनल ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करून ऍड्रिनल ग्लँड कोणते हार्मोन बनवते? गोनॅडोट्रॉपिन्स. गोनॅडोट्रॉपिन्स, सॉरी. ऍड्रिनल ग्लँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ओके, सॉरी. ऍड्रिनल ग्लँड कोणता हार्मोन बनवते? ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरेलो कॉर्टिकॉइड्स अँड सेक्स कॉर्टिकॉइड्स. हे असे खूप सारे हार्मोन्स ऍड्रिनल ग्लँड बनवते. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? इन प्रेझेन्स ऑफ ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन स्टिम्युलेट ऍड्रिनल ग्लँड and help in production of glucocorticoid, mineralocorticoid and sex corticoid. ओके, गोनाडोट्रॉपिन्स नाही, चुकून आलं ते. काय करते? ऍड्रिनल ग्लँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, मिनरलोकॉर्टिकॉइड्स अँड सेक्स कॉर्टिकॉइड्स हे हार्मोन बनवण्याचं काम कुणाचं आहे? ऍड्रिनल ग्लँडचं. पण ऍड्रिनल ग्लँडला हे ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड अँड सेक्स कॉर्टिकॉइड हार्मोन बनवण्यासाठी हेल्प कोणी केली? ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. समजलं? चला पुढे. ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड अँड सेक्स कॉर्टिकॉइड. आता पुढे लास्ट हार्मोन ऑफ पार्स डिस्टॅलिस, दॅट इज फिफ्थ, गोनॅडोट्रॉपिन्स. आता हे जे गोनॅडोट्रॉपिन्स असतात ते दोन टाईपचे असतात बघा. कोणते कोणते असतात गोनॅडोट्रॉपिन्स? FSH अँड LH. या दोघांना मिळून आपण काय म्हणतो? गोनॅडोट्रॉपिन्स म्हणतो. FSH इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फुल फॉर्म काय FSH चा? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. अँड LH इज ल्युटिनायझिंग हार्मोन. FSH is follicle stimulating hormone and LH is luteinizing hormone. या दोन हार्मोनला आपण टुगेदरली काय म्हणतो? गोनॅडोट्रॉपिन्स. तर गोनॅडोट्रॉपिन्स का म्हणलं? कारण हे कशावर ऍक्ट करतात? गोनॅड्स. दे ऍक्ट ऑन गोनॅड्स. मेल मध्ये काय? टेस्टिस अँड फिमेल गोनॅड इज ओव्हरी. रेंजच्यावर ऍक्ट करणं हे कुणाचं काम आहे? गोनॅडोट्रॉपिन्स हार्मोनचं. आता मला सांगा, मेल मध्ये टेस्टिस आहे, फिमेल मध्ये ओव्हरी, म्हणजे दोन्ही हार्मोन मेल मध्ये वेगळं काम करत असतील आणि फिमेल मध्ये वेगळं काम करत असतील. तर बघूया यांचे फंक्शन्स मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. फंक्शन्स ऑफ FSH अँड LH इन मेल्स अँड फिमेल्स. दोन कॉलम बनवा, इकडे मेल आणि इकडं फिमेल. कोण आहे पहिला हार्मोन? FSH. बघा, इन मेल्स लक्ष द्या, कारण रिप्रोडक्शन चॅप्टर शिकताना आपल्याला या हार्मोनची परत नीड भासणार आहे, परत हे पार्ट येणार आहे, त्यामुळे आताच लक्ष द्या. FSH मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. जर मेल मध्ये बघितलं FSH काय करतो? इन मेल्स FSH हेल्प इन स्पर्मॅटोजेनेसिस. FSH in males help in spermatogenesis, means formation of sperm. Formation of sperm. बघा, एकटा FSH स्पर्म बनवतो का? तर आन्सर असेल नो. FSH पण स्पर्मॅटोजेनेसिस साठी हेल्प करतो, पण मेल मध्ये FSH सोबत बघा, इन मेल FSH हेल्प इन स्पर्मॅटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ स्पर्म, पण मेल मध्ये FSH सोबत अजून एक हार्मोन आहे जे स्पर्मॅटोजेनेसिस साठी हेल्प करते, त्याला म्हणायचं टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन दुसरं नाव काय? एंड्रोजन. म्हणजे FSH along with testosterone or androgen help in spermatogenesis. हे मोर करेक्ट असेल अकॉर्डिंग टू NCERT. आता फिमेल मध्ये काय करते FSH? इन फिमेल FSH
आता एफएसएच फुल फॉर्म काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे फिमेलच्या बॉडीमध्ये हे जे एफएसएच असते हे काय करते? द हेल्प इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स. फिमेलची जी ओव्हरी असते त्या ओव्हरीमध्ये खूप सारे फॉलिकल्स असतात आणि या फॉलिकल्सची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं कोणाचं काम आहे? या एफएसएचचं. मग काय करणार? प्रायमरी फॉलिकल त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली, सेकंडरी फॉलिकल तयार झाला, सेकंडरी फॉलिकलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली, टर्सरी फॉलिकल तयार झाला आणि टर्सरी फॉलिकलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केल्यानंतर आता ही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोणता हार्मोन करायला? एफएसएच. टर्सरी फॉलिकलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर सगळ्यात ऍडव्हान्स फॉलिकल्स बनतो, त्याला आपण म्हणतो ग्राफियन फॉलिकल. कोणता फॉलिकल? ग्राफियन फॉलिकल. आणि या ग्राफियन फॉलिकल मध्ये आपला ओहम असतो. काय असतो? ओहम. कशामध्ये असतो? या ग्राफियन फॉलिकल मध्ये. म्हणजे या प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी, टर्शरी आणि ग्राफियन फॉलिकल्स बनवणं म्हणजे फॉलिकलची काय करणं? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करणं इन फिमेल्स. हे कोणाचं काम आहे? एफएसएच. बघा मेल मध्ये काय केलं? एफएसएच टेस्टोस्टेरॉन सोबत आला, स्पर्मॅटोजेनेसिस केलं, स्पर्म बनवले. फिमेल मध्ये एफएसएच एकटा आला, फॉलिकलची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट केली आणि ग्राफियन फॉलिकल बनवला ज्याच्यामध्ये आपला काय होता? ओहम होता. काय आलं? आता बघूया एलएच काय करतो. एलएच हार्मोनचं काम काय बघा. एलएच इज ल्युटिनायझिंग हार्मोन. परत दोन कॉलम, मेल आणि दुसरं फिमेल. आता इन मेल्स एलएच, मेल्स मध्ये एलएच लेडिक सेल्स वर ऍक्ट होतो. ऍक्ट ऑन लेडिक सेल. आता जे टेस्टिस असते, मेलचे गोनाड्स असतात टेस्टिस, या टेस्टिस मध्ये हे लेडिक सेल्स असतात. या लेडिक सेल्स वर एलएच ऍक्ट होतो आणि काय बनवतो? अँड्रोजन. अँड्रोजनला दुसरं नाव काय? टेस्टोस्टेरॉन. हे हार्मोन बनवतो. आणि याच्या आधी जर तुम्ही एफएसएच बघितलं असेल तर हे हार्मोन कुणी बनवलं? एलएच ने बनवलं. एलएच ने जे हार्मोन बनवलं टेस्टोस्टेरॉन, ते हार्मोन एफएसएच सोबत मिळून स्पर्मॅटोजेनेसिस करू लागलं. ओके. अँड फिमेल मध्ये बघा, इन फिमेल मध्ये एलएचचं काम काय? आधी मला सांगा, फिमेल मध्ये एफएसएचचं काम काय होतं? प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी, टर्शरी आणि ग्राफियन फॉलिकल बनवणं. या ग्राफियन फॉलिकल मध्ये काय होता? ओहम. आता एलएच काय करतंय? एलएच या ग्राफियन फॉलिकलवर ऍक्ट करते आणि या ग्राफियन फॉलिकलला काय करते? रप्चर करते. हेल्प इन रप्चरिंग ऑफ ग्राफियन. बघा बनवलं कुणी? एफएसएच न. फोडलं कुणी? एलएच न. हेल्प इन रप्चरिंग ऑफ ग्राफियन फॉलिकल. आणि ग्राफियन फॉलिकल का रप्चर केलं? कारण ग्राफियन फॉलिकल मध्ये काय होता? ओहम होता. ग्राफियन फॉलिकल रप्चर केल्यानंतर काय रिलीज झालं? रिलीज ऑफ ओहम. अँड दिस रिलीज ऑफ ओहम बाय रप्चरिंग ऑफ ग्राफियन फॉलिकल याचा आपण काय म्हणतो? ओव्ह्युलेशन. म्हणजे फिमेल मध्ये हे एलएच हार्मोन काय करते? ओव्ह्युलेशन करते. रिलीज ऑफ ओहम बाय रप्चरिंग ऑफ ग्राफियन फॉलिकल. प्लस थांबलं का? नाही, अजून हे जे ग्राफियन फॉलिकल रप्चर केलंय, त्या रप्चर झालेल्या ग्राफियन फॉलिकल पासून एक नवीन स्ट्रक्चर तयार झालंय, त्याला आपण म्हणतो कॉर्पस ल्युटियम. आणि या कॉर्पस ल्युटियमचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचंय? एलएचचं. का कॉर्पस ल्युटियमचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवायचंय? कारण कॉर्पस ल्युटियम कोणता हार्मोन बनवत होता? प्रोजेस्टेरॉन. आणि या प्रोजेस्टेरॉनचं इतकं इम्पॉर्टन्स का बॉडीमध्ये? कारण प्रोजेस्टेरॉन हेल्प इन मेंटेनिंग ऑफ प्रेग्नेन्सी. जर प्रेग्नेन्सी 9 महिने मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला प्रोजेस्टेरॉन हार्मोन लागणार आहे. म्हणून याला प्रेग्नेन्सी मेंटेनिंग हार्मोन म्हणतात. प्रोजेस्टेरॉन हार्मोन कोणी बनवलं? कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियमचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्याचं काम कोणी केलं? एलएच.
बघा, दोन्ही केसमध्ये, मेल मध्ये पण फिमेल मध्ये पण, हे दोन्ही हार्मोन काय करायलेत, वेगवेगळे काम करायलेत. काय करायलेत, वेगवेगळे काम. ओके, आता पार्स डिस्टालिसचे हार्मोन संपले. आता ॲडिनो हायपोफायसिसचा जो छोटासा पार्ट राहिलाय, पार्स इंटरमिडिएट, त्याचे हार्मोन बघूया. दुसरा पार्ट कोणता आहे ॲडिनो हायपोफायसिसचा? पार्स इंटरमीडिया. दुसरा पार्ट कोणता आहे? पार्स इंटरमीडिया. तर पार्स इंटरमीडिया एकच हार्मोन बनवतो, दॅट इज एमएसएच, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. दॅट इज मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोण बनवते? पार्स इंटरमीडिया. आता या मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोनचं काम काय? या हे जे हार्मोन आहे एमएसएच, हे कुणावर ऍक्ट करते? आपल्या ज्या स्किनच्या सेल्स असतात त्याला आपण म्हणतो मेलॅनोसाइट. कशावर ऍक्ट करते? स्किनच्या सेल्स असतात ज्याला आपण म्हणतो मेलॅनोसाइट सेलवर हे हार्मोन ऍक्ट करते आणि मेलॅनोसाइट सेलला काय करते? स्टिम्युलेट करते. आणि अंडर द स्टिम्युलन्स ऑफ मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, मेलॅनोसाइट्स रिलीज मेलॅनिन. कोणते पिगमेंट रिलीज करतात? मेलॅनिन पिगमेंट रिलीज करतात. आणि मेलॅनिन पिगमेंट काय करते? बिकॉज ए स्किन पिगमेंटेशन. स्किन, बघा काय केलं? पार्स इंटरमीडियाने कोणतं हार्मोन बनवलं? मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोननं काय केलं? मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोननं काय मेलॅनोसाइट सेलवर ऍक्ट झाला अँड कोणतं हार्मोन रिलीज केलं? मेलॅनिन रिलीज केलं. सॉरी, हे पिगमेंट आहे. कोणतं पिगमेंट रिलीज केलं? मेलॅनिन पिगमेंट रिलीज केलं. आणि हे मेलॅनिन पिगमेंटनं काय केलं? स्किनचं पिगमेंटेशन केलंय. ओके, तर आपण आता ॲडिनो हायपोफायसिस आणि ॲडिनो हायपोफायसिसचे जे दोन पार्ट होते, पार्स इंटरमीडिया अँड पार्स डिस्टॅलिस, त्याचे हार्मोन्स आणि त्यांचे फंक्शन्स आपण शिकलेत. ओके, तर पुढे जाऊया. आता काय राहिलं आपलं? न्यूरोहायपोफायसिस. न्यूरोहायपोफायसिसचे हार्मोन्स कोणते आहेत सांगा? न्यूरोहायपोफायसिस स्वतःचे हार्मोन स्वतः बनवते का? नाही. दे स्टोर अँड रिलीज दोज हार्मोन विच ऍक्च्युअली प्रोड्यूस बाय हायपोथॅलॅमस. मग बघा, न्यूरोहायपोफायसिस, न्यूरोहायपोफायसिस. मग न्यूरोहायपोफायसिसचा पार्ट कोणता आहे? एकच पार्ट आहे, दॅट इज पार्स नर्वोसा. त्याला आपण काय म्हणतो? पोस्टेरियर पिट्युटरी. दॅट इज पार्स नर्वोसा, ज्याला आपण काय म्हणतो? पोस्टेरियर पिट्युटरी. आता न्यूरोहायपोफायसिस स्टोर अँड रिलीज टू हार्मोन, जे ऍक्च्युअली कोण बनवते? हायपोथॅलॅमस. ते दोन हार्मोन कोणते आहेत? पहिला हार्मोन एडीएच म्हणजेच व्हासोप्रेसिन. दुसरा हार्मोन आहे ऑक्सिटोसिन. दुसरा हार्मोन कोणतं आहे? ऑक्सिटोसिन. तर एडीएच आणि ऑक्सिटोसिन या दोन हार्मोनचे फंक्शन्स आपल्याला बघायचे. चला बघूया. आधी ऑक्सिटोसिन बघूया. ऑक्सिटोसिन, हे जे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे त्याला दोन नाव आहेत. एक ज्याला आपण म्हणतो बर्थ हार्मोन, ऑक्सिटोसिन इज कॉल्ड ॲज बर्थ हार्मोन. आणि दुसरं नाव आहे मिल्क इजेक्टिंग हार्मोन. हे दोन नाव कोणाला आहेत? ऑक्सिटोसिनला आहेत. म्हणजे बघा, बर्थ हार्मोन का म्हटलं? ओके, 9 मंथची जी प्रेग्नन्सी असते, या 9 मंथच्या प्रेग्नन्सी मध्ये जो बेबी असतो तो कशामध्ये असतो? युटेरस मध्ये. या युटेरस मध्ये 9 मंथ, या युटेरस मध्ये काय होता? बेबी होता. हे युटेरस आहे.
9 मंथ जेव्हा प्रेग्नेन्सी होती, या प्रेग्नेन्सी मध्ये त्या बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोणामध्ये होती? या युटेरस मध्ये होती. आता प्रेग्नेन्सी कंप्लीट झाली, आता 9 मंथ झाल्यानंतर कोणता फेज येणार? डिलिव्हरी येणार. तर डिलिव्हरी करत असताना बेबीला आतून बाहेर पुश करावं लागेल. मग हे आतून बाहेर पुश करण्याचं काम कुणाचं आहे? युटेरसचं आहे. बघा, हे जे युटेरस आहे, या युटेरसच्या ज्या 3 लेयर्स असतात, सगळ्यात आतली जी लेअर असते तिला म्हणायचं ही रेड कलरची, दिस इज इंडोमेट्रियम. सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे ही ब्लॅक कलरची, तिला म्हणायचं पेरिमेट्रियम. अँड मधली जी ही ब्ल्यू कलरची लेअर आहे तिला म्हणायचं मायोमेट्रियम. मायोमेट्रियम. आता ही जी मायोमेट्रियम लेअर आहे ही युटेरसची सगळ्यात मिडल लेअर आहे. हे बर्थ हार्मोन ऑक्सिटोसिन काय करतंय? दे ऍक्ट ऑन मायोमेट्रियम लेअर ऑफ युटेरस अँड हेल्प इन कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. युटेरस काय करते? व्हिगरस कॉन्ट्रॅक्शन करते. मग युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळे युटेरस बेबीला आतून बाहेर पुश करतो आणि बेबीची काय होते? डिलिव्हरी. म्हणून आपण काय म्हणलं? बर्थ हार्मोन विच ऍक्ट ऑन मायोमेट्रियम लेअर ऑफ युटेरस विच कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड कॉजेस बर्थ ऑफ बेबी. दॅट्स व्हाय ऑक्सिटोसिन इज कॉल्ड ॲज बर्थ हार्मोन. सेकंड काय? ऑक्सिटोसिनला काय म्हणलं आपण? मिल्क इजेक्टिंग हार्मोन. काय बघा, याच्या आधी प्रोलॅक्टिन हार्मोन आपण शिकलो. प्रोलॅक्टिन हार्मोनचं काम काय होतं? जोपर्यंत 9 महिन्याची प्रेग्नन्सी चालू आहे, या 9 महिन्याच्या पिरियड मध्ये या मॅमरी ग्लँडचं ग्रोथ डेव्हलपमेंट करणं आणि त्या प्रेग्नन्सीच्या एंडिंगला म्हणजे 7वा 8वा 9वा महिना या मॅमरी ग्लँड मध्ये काय बनवणं? मिल्क बनवणं. तर मिल्क बनवलं, प्रोलॅक्टिनचं काम संपलं. आता ते मिल्क जे आहे ते मॅमरी ग्लँड पासून निप्पल पर्यंत घेऊन यायचं काम, निप्पल पासून इजेक्ट करायचं काम हे कुणाचं आहे? ऑक्सिटोसिन हार्मोन आहे. दॅट्स वाय दे कॉल्ड ॲज मिल्क इजेक्टिंग हार्मोन. मिल्क बनवलं प्रोलॅक्टिन, ते मिल्क मॅमरी ग्लँड मध्ये बनलं. त्या मॅमरी ग्लँड मधून मॅमरी डक्ट मध्ये आणायचं, त्या डक्ट मध्ये आणून निप्पल पर्यंत आणायचं आणि निप्पल मधून मिल्क इजेक्ट करून बेबीच्या माउथ मध्ये घेऊन जायचं. हे काम कुणाचं आहे? ऑक्सिटोसिन हार्मोनचं आहे. म्हणून आपण काय म्हणतो याला? मिल्क इजेक्टिंग हार्मोन. हेल्प इन इजेक्शन ऑफ मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लँड. कन्फ्युज होऊ नका. मिल्क प्रोडक्शन इज प्रोलॅक्टिन हार्मोन, मिल्क इजेक्शन ऑक्सिटोसिन हार्मोन. ओके. अँड या न्यूरोहायपोफायसिसचा शेवटचा हार्मोन आपण शिकणार आहे, दॅट इज एडीएच. त्याला काय म्हणतो आपण? एडीएच. एडीएच. दुसरं नाव काय? व्हासोप्रेसिन. व्हासोप्रेसिन. आता हे एडीएच आहे, याचा फुल फॉर्म काय बघा? एडीएच अँटी डायुरेटिक हार्मोन. एडीएच स्टँड्स फॉर अँटी डायुरेटिक हार्मोन. अँटी मीन्स काहीतरी प्रिव्हेंट करायला, नावातच काम आहे. अँटी म्हणजे काहीतरी स्टॉप करायले. काय स्टॉप करायले? डायुरेसिस. काय स्टॉप करायले? डायुरेसिस. डायुरेसिस म्हणजे काय? डायुरेसिस मीन्स एक्सेस लॉस ऑफ वॉटर फ्रॉम युरिन. युरिन मधून एक्सेस वॉटरचा लॉस होणं यालाच काय म्हणतो आपण? डायुरेसिस. हे हार्मोन ते लॉस काय करायले? स्टॉप करायले. लॉस काय करायले? स्टॉप. म्हणून आपण या हार्मोनला काय म्हणतो? अँटी डायुरेटिक हार्मोन. युरिन मधून वॉटरचा लॉस स्टॉप करायला. मग मला सांगा, बॉडीमध्ये कोणत्या ऑर्गन मध्ये युरिन बनते? किडनी. किडनी हेल्प इन प्रोडक्शन ऑफ युरिन. या किडनी मध्ये असं काय असते? ही जी किडनी आहे, किडनी मध्ये कोणते स्ट्रक्चर असतात? स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ किडनी इज, हे आपल्याला शिकायचंय एक्सक्रेशन चॅप्टर मध्ये. आता एवढंच लक्षात राहू द्या. स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ किडनी इज नेफ्रॉन. हे नेफ्रॉनचं काम काय? फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन अँड युरिन प्रोडक्शन. ब्लडला फिल्टर करणं, ब्लड मधल्या इम्पॉर्टंट गोष्टी रिअब्झॉर्ब करणं अँड युरिन बनवणं, हे काम कोणाचं आहे? नेफ्रॉनचं. मग जर एक्सेस लॉस ऑफ वॉटर फ्रॉम युरिन जर अवॉइड करायचं असेल तर हे अँटी डायुरेटिक हार्मोन कशावर जाऊन ऍक्ट करते? दे ऍक्ट ऑन नेफ्रॉन
तिथे जाऊन काय करणार आहे, नेफ्रॉनवर जाऊन दे हेल्प इन रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट. म्हणजे हे एडीएच हार्मोन नेफ्रॉन मध्ये गेलं, नेफ्रॉनला काय सांगितलं, तू वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं ऍब्झॉर्प्शन चालू कर. मग नेफ्रॉन वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं ऍब्झॉर्प्शन चालू केलं. मग आता युरिन मधून एक्सेस वॉटरचा लॉस होईल का, नाही. काय होणार आहे, एक्सेस लॉस अवॉइड होणार आहे. हे या हार्मोनचं काम. आता बघा, कधी कधी जरी एडीएच ची लेवल बॉडीमध्ये नॉर्मल असेल, पण तरी कधी कधी सारखंच युरिनेशन लागते. कशामुळं, जेव्हा आपण डायुरेटिक एजंट पितो. काय पितो, डायुरेटिक एजंट. कोणते असतात डायुरेटिक एजंट, जे काय करतात, डायुरेसिस. ज्या एजंटमुळे म्हणजे ज्या गोष्टी पिल्यामुळं किंवा खाल्ल्यामुळं आपल्याला काय होते, डायुरेसिस, युरिन मधून सारखं वॉटर लॉस होतो. तर त्या डायुरेटिक गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, टी, चहा पिणे, चहा पिल्यानंतर युरिन लागते. कॉफी पिणे, कॉफी मध्ये असते कॅफिन विच कॉजेस डायुरेसिस, एक्सेस लॉस ऑफ वॉटर फ्रॉम युरिन. अजून काय, अल्कोहोल, अल्कोहोल पिल्यानंतर डायुरेसिस होत आहे, म्हणजे हे हार्मोन स्टॉप होतं येणं. आणि डायुरेसिस म्हणजे काय, एक्सेस लॉस ऑफ वॉटर फ्रॉम युरिन, सारखंच युरिनेशनला जावं लागते. ओके, कळालं, काम काय करते, रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट. आता बघूया, समजा बॉडीमध्ये हे हार्मोनच बनत नाही किंवा एडीएच हार्मोन कमी झालंय, एडीएच हार्मोन काय झालंय, कमी झालंय, तर डिसीज होतो. कोणता डिसीज, बघा, डिफिशियन्सी ऑफ एडीएच. एडीएच ची काय, डिफिशियन्सी. कोणता डिसीज होतो, विच कॉजेस डायबिटीज इन्सिपिडस. Deficiency of antidiuretic hormone in body causes diabetes insipidus. आता याचे सिम्पटम्स काय असतात, कसं ओळखायचं आपल्याला डायबिटीज इन्सिपिडस झालाय की नाही. पहिला सिम्पटम आहे काय होणार, डायुरेसिस होणार. डायुरेसिस मीन्स एक्सेस लॉस ऑफ वॉटर, सारखंच लगवीला जावं लागणार, सारखंच युरिनेशन होणार. दिस इज डायुरेसिस. आणि दुसरं, सारखं जर रेग्युलर जावं लागतंय, सारखं युरिनेशनला जावं लागतंय, तर बॉडी मधून वॉटर काय होईल, कमी होत जाईल, विच कॉजेस डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन कसं, तुमचा घसा कोरडा पडणे, तुमचं तोंड कोरडं पडणे, पूर्ण बॉडी ड्राय होऊन जाते. दिस इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन अँड एक्सेस लॉस ऑफ वॉटर हे कुणाचे सिम्पटम्स असतात, डायबिटीज इन्सिपिडस. डायबिटीज इन्सिपिडस का झाला, कारण बॉडीमध्ये कशाची डिफिशियन्सी झाली आहे, अँटी डायुरेटिक हार्मोनची बॉडीमध्ये काय झाली, डिफिशियन्सी. अँड डिफिशियन्सी ऑफ अँटी डायुरेटिक हार्मोन इन बॉडी विच कॉजेस डायबिटीज इन्सिपिडस, विच कॉजेस डायबिटीज इन्सिपिडस.